अंतर्गत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासमोर करिअरच्या अनेक शाखा उपलब्ध आहेत. या सगळ्या पर्यायांमधून योग्य पर्याय त्यांनी कसा निवडावा याबद्दल आपण त्यांना काय सल्ला द्याल? मला माहित नाही मी स्वतः चॉईस केली ती चांगली आहे की नाही, बट मला असं वाटतं की तुम्हाला जे आवडतं त्याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे, त्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. दुसऱ्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे याच्यापेक्षा आपल्याला स्वतःकडून काय अपेक्षित आहे या गोष्टीवर एक स्टुडंट म्हणून तुम्ही जास्ती लक्ष दिलं पाहिजे. कारण एव्हरीवन हॅज लाइकिंग. म्हणजे तुमच्या स्वाभाविकरित्या तुमच्या आई वडिलांना वाटेल की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर किंवा आणखीन काही मोठं व्हावं, किंवा आता आचलजी बाजूला बसल्यात, बऱ्याच आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी IPS आणि IAS ऑफिसर व्हावं. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला करिअर म्हणून काय चूज करायचंय, किंवा माझी मैत्रीण सायन्स घेते म्हणून मी पण सायन्स घेतलंच पाहिजे, ह्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये तुम्ही राहाल तर यू विल नेव्हर बी एबल टू सक्सीड असं मला वाटतं. कारण प्रत्येकाचे आपापले वेगवेगळ्या केपॅबिलिटीज असतात. आणि फक्त एवढंच आहे की ते करिअर निवडताना त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा विचार करून करिअर निवडलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला पेंटर व्हायचं असेल तर तुला जेवढं डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा इतर खाजगी कंपनीमध्ये नोकरी करणारे असतील त्याच्यासारखं लगेचच तुला इन्कम चालू होईल किंवा तेवढंच उत्पन्न राहील ही अपेक्षा ठेवून आपल्याला चालत नसतं. मग ती तयारी आपली असली पाहिजे की नाही ठीक आहे, मी पेंटर व्हायचंय तर मी कधीतरी एक मोठा पेंटर होईल आणि माझं एक्झिबिशन लागेल, तर तेवढी पेशन्स लेवल ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. दॅट इज वन. सो आय फील की तुम्ही कुठलंही करिअर निवडताना त्याच्यात चांगल्या आणि वाईट या दोन्ही बाजू ह्या तुम्ही बघितल्या पाहिजेत. कारण समजा डॉक्टर झालात तर तुम्हाला त्याच्या दोन्ही गोष्टी आहेत. 24/7 तुम्हाला ती पब्लिक सर्व्हिस आहे म्हटल्यावर ती द्यावी लागत असते. आता आम्ही सगळे वेगवेगळ्या करिअर्समध्ये आहोत. सो वनश्री ज्या वेळेला नगराध्यक्ष आहे त्यावेळेला ती कंटेस्ट करत असताना तिला माहिती आहे की राऊंड द क्लॉक शी हॅज टू बी अलर्ट. सो डू हर. म्हणजे आता आचलजींना पण त्या आता IPS शी इज एन SP. सो आता त्यांना माहिती आहे की त्यांना रायगडमध्ये काही झालं तरी त्या कंप्लेंट नाही करू शकणार की अरे आता पहाटे 4 वाजले, आता इमर्जन्सी आले तर मी काय. सो ती एक गोष्ट आपण सगळ्यांनी इव्हॅल्युएट केली पाहिजे. आणि मला वाटतं की ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. जर इतरांना आवडतंय म्हणून तुम्ही कराल तर तुम्ही त्याच्यामध्ये किती सक्सीड होऊ शकाल याची काही फार गॅरंटी नसते. त्यामुळे वन शुड प्रायोरिटाइज देअर ओन चॉईस अँड लाइकिंग फर्स्ट सो दॅट यू कॅन सक्सीड. नॉट बिकॉज यू आर तुम्ही सेल्फ सेंटर्ड होत नाही त्यांनी की माझ्या आईला वाटतं मी डॉक्टर व्हावं पण मला वाटतं की मी फोटोग्राफर व्हावं. त्याच्यात चूक नाहीये काही. फक्त त्या आईला समजून द्यावं लागेल की तू म्हणते डॉक्टर तर मी पहिलं वर्ष पण क्लिअर करू शकेन असं मला वाटत नाही. तर ते त्यांना फक्त पटवून देणं गरजेचं आहे. जे आम्ही केलं आमच्या वडिलांनाही वाटायचं, त्यांच्या वडिलांना वाटायचं की म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांना वाटायचं 5 मुलांपैकी एकाने डॉक्टर व्हावं.
तर आमच्याही वडिलांना वाटायचं की त्या 5 पैकी कोणाला जमलं नाही तर माझ्या 2 मुलांपैकी तरी व्हावं. आम्ही ते पटवून दिलं की आम्ही ते नाही करू शकणार. तर तशी पटवून देण्याची थोडी आपल्याला कला प्राप्त करावी हा स्किल्स पाहिजेत. राईट. थँक्यू ताई. पहिलं तर मला असं वाटत नाही की आय हॅव डन एनिथिंग पाथ ब्रेकिंग एज येट. म्हणजे असं काही आणखीन नो म्हणतो ना असं अजून उल्लेखनीय बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे. मला वाटतं जेव्हा मी राठी स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं, अंडर ग्रॅज्युएशन पण मी इथेच घेतलं, तिथून ज्या वेळेला जय हिंद कॉलेजमध्ये गेली त्यावेळेला पहिले 1-2 वर्ष मला त्या कुंपणातून बाहेर पडायला गेली. कारण जेव्हा आपण इथे शिकतो तो आपल्याला एक लहानपणापासूनचं शिक्षण इकडे झालं. फक्त 1-2 वर्ष मी RCF स्कूलमध्ये होती जेव्हा तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष होते. तो अपवाद सोडला तर अगदी नर्सरीपासून 12वी पर्यंत राठी स्कूलमध्ये शिक्षण झालं. पण जेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये गेली त्यावेळेला एकदम इथे असतो त्यावेळेला आपण एक प्रिमाईसमध्ये असतो, एक कुंपणात असतो. मला एका गोष्टीचा नेहमी आनंद राहिला की शाळेत असताना कधी आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली नाही. सो मी नेहमी स्कूल आणि त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनाचे यासाठी आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना समांतर वागणूक होती. म्हणजे मला वाटतं इतरांपेक्षा जास्ती मार कदाचित मी खाल्ला असेल लहानपणी शाळेत, कमी नाही खाल्ला. ती एक नेहमी म्हणजे मला वाटतं एक स्कूल म्हणून एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला समान वागणूक होती. कोणालाही त्यांच्या घरामध्ये कुठलं पद आहे यानुसार वागणूक नव्हती. सो मला वाटतं तो एक लहानपणापासून एक आपण व्यक्ती म्हणून घडत असताना एक मोठा भाग होता. माझ्या आई वडिलांची नेहमी तीच इच्छा असायची की त्यांच्या वडिलांच्या पदाचं हे कधी आमच्यावर येऊ नये. सो तो एक भाग होता. बट मी जेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिले 1-2 वर्ष थोडे स्ट्रगलिंगमध्ये गेले आणि थोडं इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतं, न्यूनगंड असतो की आपण ग्रामीण भागातून शिकून आलोय. मी जय हिंद कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षामध्ये असताना त्या 2nd इयरच्या खरं एंडिंग पासूनच खूप मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. कारण मला असं वाटायचं की मी एवढं करून मुंबईला शिकायला आले. माझ्या आधी माझ्या मोठ्या भावाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली नव्हती आणि ती मला मिळाल्यानंतर मला असं नेहमी वाटायचं की वडिलांनी बोलू नये की तुला नागोठण्यालाच ग्रॅज्युएशनला टाकलं असतं तर बेटर झालं असतं. सो आय वॉज व्हेरी शुअर की मला चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यायचंय. आणि जय हिंद कॉलेजमध्ये फायनल इयरमध्ये म्हणजे जशी आपली 10वी-12वीची बोर्ड एक्झाम असते तशी डिग्रीची पण बोर्ड सारखं स्वरूप असतं. त्याच्यामध्ये ज्या वेळेला माझ्या फील्डमध्ये मी जय हिंदमध्ये टॉपर राहिली त्यावेळेला मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं करू शकते किंवा पुढे चांगल्या पद्धतीनं मी आणखीन करिअर डेव्हलप करू शकते. सो करिअर वाईज नाव बिंग इन पॉलिटिक्स आय एम येट टू डू समथिंग विच इज पाथ ब्रेकिंग. बट माझ्या आयुष्यातला तो एक वळणाचा मला असं वाटतंय महत्वपूर्ण भाग होता जेव्हा माझे पेरेंट्स दोन्ही सपोर्टिव्ह राहिले. माय फादर हॅज नेव्हर डिस्क्रिमिनेटेड बिटवीन अ बॉय अँड अ गर्ल अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही हॅज अ सन हू इज एल्डर टू मी बाय 5 years. माझा भाऊ राजकीय भाषेत बोलायला गेलं तर 5 वर्षांनी म्हणजे एक टर्म माझ्यापेक्षा मोठा आहे. पण माझ्या आई वडिलांनी कधी तो फरक नाही केला. आम्हाला दोघांनाही तितकी सन्मान संधी दिली आणि माझ्या म्हणजे आई वडिलांनी तितकं प्रोत्साहन दिलं, भावानेही दिलं. मला वाटतं कुठल्याही मुलीसाठी किंवा मुलासाठी ते खूप महत्वाचं असतं. आणि मी ज्यावेळेला पहिली निवडणूक लढवली माझ्या म्हणजे आता सगळेच समोर आहेत ज्यांनी त्यावेळेला मला आशीर्वाद दिले. मला असं कधी त्यांनी जाणून दिलं नाही की तू कुठेतरी म्हणजे मुलगी म्हणून साहेबांची आहे तर त्यांच्या पण मुलीसारखंच त्यांनी वागवलं सगळ्यांनी. कुठे असं जाणून नाही दिलं की तू कुठेतरी म्हणजे आयतं याच्यावर आले किंवा काय. त्यांनी मला खूप चांगल्याने स्वीकारलं आणि ती संधी दिली.
सो आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट दॅट पीपल एक्सेप्टिंग यू, लोकांनी तुम्हाला स्वीकारून तुम्हाला काम करण्याची संधी देणं, याच्यामध्ये खूप प्रोत्साहन असतं. सो मला नेहमी वाटत राहतं की मी त्यांनी जी ही संधी दिली आहे त्याच्यामध्ये मी त्यांची मान कुठेही खाली येऊ देणार नाही. तर तो एक प्रयत्न माझा सातत्याने असतो.